नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10 चा मराठी मीडियमचा इंग्लिशचा अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा चॅप्टर पाहणार आहोत। ठीक आहे, तर हे आपलं याचं पहिलं लेक्चर आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण जे काही वॉर्मिंग अप आहे ते आपण पाहूया। तर चॅप्टरचं नाव काय आहे तुमच्या अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड आहे, त्याच्यामध्ये वॉर्मिंग अप आहे, त्याच्यामध्ये चिटचॅट दिलेलं आहे ते पाहून घेऊया। तर पहिला क्वेश्चन आहे, तर व्हॉट डू यू सी इन द पिक्चर। हे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, जे चिटचॅट मधले जे क्वेश्चन्स आहेत ते तुमचं एक स्पेशल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो। त्या क्वेश्चन तुम्हाला तो क्वेश्चन सोडवण्यासाठी म्हणजे असा क्वेश्चन असतो की जो तुम्ही पॅराग्राफ वगैरे वाचल्याच्या नंतर स्वतः तुम्हाला मनानं लिहायचा असतो। तर अशा प्रकारचा क्वेश्चन सोडवण्यासाठी हे तुम्हाला चिटचॅट मधल्या क्वेश्चनचा फायदा होणार आहे। तर पहा, हे जनरल क्वेश्चन्स आहेत, ते कोणी तुम्हाला म्हणजे नॉलेज न राहता सुद्धा तुमचे जे जनरल लाईफ मधलं जीवनामधलं तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये जे काही नॉलेज आहे तर त्याच्यानुसार तुम्ही सोडू शकता। ओके, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन म्हणू शकतो। व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, तर तुम्हाला पहिला क्वेश्चन काय, हा क्वेश्चन काय आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, तर ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसते। तर हे इथे पिक्चर दिलेलं आहे, इथे एक मुलगा आहे। ठीक आहे, हा मुलगा आहे आणि त्याच्या डोक्यावर एक काय आहे, टोपली आहे, तो टोपली घेतोय आणि त्या टोपल्यामध्ये काय आहे, कुत्रा आहे। ठीक आहे, कुत्रा आहे आणि इथं काय आलेलं आहे, पूर आलेला आहे, पूर आलेला आहे, खूप पाणी आहे, पूर आहे किंवा नदी, पूर चाललेला असणार आहे, नदीमधून थोडी घेऊन जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे पाणी आहे, एकंदरीत इथे आपण काय म्हणतो, पाणी आहे, खूप मोठं पाणी आहे आणि त्याच्या तोंडात पण पाणी जाते। तरी पण म्हणजे त्याचा स्वतःचा जीव धोक्यात असताना सुद्धा तो काय करतो, एका कुत्र्याला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे सरळ नटसेल मध्ये आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणू शकतो की इथं खूप पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये हा मुलगा स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून ह्या कुत्र्याला, छोट्या कुत्र्याच्या पिल्ल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, हे तुम्हाला समजलं असेल। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू वाय, तर ही जी मुलगी आहे, ठीक आहे, आता आपल्याला मुलगा आहे का मुलगी आहे आपल्याला दिसत नाही पिक्चर मध्ये, पण त्यांनी स्वतः सांगितले व्हॉट डू यू थिंक द गर्ल, त्यांनी स्वतः सांगितले की ही मुलगी आहे। तर व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू वाय, तर तुम्हाला काय वाटते की ही मुलगी काय करण्याचा प्रयत्न करते, तर काय वाटते तुम्हाला, कारण ही मुलगी काय पाण्यामधनं जाते, तोंडामध्ये पाणी चालले, खूप मोठं पाणी आहे, तिच्या डोक्यावर एक टोपला आणि त्याच्यामध्ये कुत्रा आहे, तर ऑब्व्हियसली ती काय करण्याचा प्रयत्न करते, तर ती जे काही कुत्र्याचं पिल्लू आहे त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला वाचवण्याचा प्रयत्न करते। का प्रयत्न करते, कारण तिला म्हणजे तिचा कुत्रा असेल ते तिला आवड असेल कुत्र्याला वाचवण्यासाठी, म्हणजे तिच्यामध्ये दया असेल, काइंडनेस असेल आणि त्याच्यामुळे ती काय करते, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करते। ठीक आहे, हे क्वेश्चन कळलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू, म्हणजे जर तुम्ही ह्या मुलीच्या जागी अशी सिच्युएशन असेल, म्हणजे जसा पूर आला असेल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि कुत्रा आहे, तुम्हाला मग काय करणार तुम्ही अशा वेळेस, म्हणजे कुत्रा आहे म्हणजे या कुत्र्याला वाचवसाल का अशा प्रकारे ही मुलगी जसं वाचवते, का तुम्ही स्वतःचा जीव वाचवून पळून जाल, तर हे त्यांनी विचारले, तर तुम्ही काय करणार, जे तुम्हाला वाटते ते तुम्ही लिहायचं, म्हणजे तुम्ही वाचवणार कुत्र्याला का नाही वाचवणार, काय वाटते ते तुम्हाला ह्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये लिहायचंय। त्याच्यानंतर नेक्स्ट हा क्वेश्चन आहे, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन, म्हणजे तुम्हाला काय वाटते, म्हणजे आता ही पाण्याच्या मधोमध आहे आणि तिच्या तोंडामध्ये पाणी चाललेलं आहे आणि पुढे किती पाणी आहे काय नाही सांगता येत नाही आपल्याला, तर तुम्हाला वाटते, म्हणजे तुमचं काय म्हणणं काय आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटते की ही मुलगी तिच्या मिशन मध्ये जे की कुत्र्याला सेव्ह करण्यासाठी म्हणजे वाचवण्यासाठी प्रयत्न करते, त्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ती सक्सेसफुल होईल का, ह्या प्रश्नाचं त्यांनी तुम्हाला काय विचारलेलं आहे, उत्तर विचारलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटते, सक्सेसफुल होईल का नाही, येस किंवा नो तुम्ही मध्ये आन्सर देऊ शकता। ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट आता वॉर्मिंग अप मधला तुमचा क्वेश्चन आहे, तर काय आहे क्वेश्चन आहे, मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ इमेजेस, मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग्स विथ इमेजेस, म्हणजे हे इमेजेस दिलेले आहेत तुम्हाला आणि हे हेडिंग्स दिलेले आहे, तर या इमेजेसला आणि याला तुम्हाला काय करायचं, मॅच करायचं। याच्यामध्ये तुम्हाला काय दिले, ए दिलेले, इथं डी आहे आणि त्याच्या खाली बी आणि सी असणार आहे। ठीक आहे, बी आणि सी, तर तुम्हाला हे 4 क्वेश्चन दिले, तर याचे काय करायचे, मॅचिंग करायचं, म्हणजे ए खाली बी असणार आहे, सी असणार आहे आणि हे डी, तर त्याची मॅचिंग करायची तुम्हाला। ठीक आहे, तर याच्यामध्ये
पहिला काय दिलेलं आहे, पहिलं दिलेलं आहे पहा, वाचून घेऊ. आवर लक्झरियस बंगलो. बंगलो म्हणजे काय, जे घर आहे, जे म्हणजे काय, लक्झरियस बंगलो म्हणजे काय, जे काय आलिशान घर म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो, आलिशान घर. आणि आलिशान घर कसं असते, ज्याच्यामध्ये गार्डन असते, ज्याच्यामध्ये म्हणजे फर्निचर वगैरे चांगलं असते, मोठं घर असते, आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याला लक्झरियस बंगलो म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे चांगलं लक्झरियस बंगलो म्हणजे काय, ज्याच्यामध्ये गार्डन आहे, सगळ्या फॅसिलिटी आहेत सगळ्या प्रकारच्या. ठीक आहे, तर त्याला लक्झरियस बंगलो म्हणतो. तर तुम्हाला इथे बंगलो दिसते का, ए मध्ये नाही बंगलो, डी मध्ये पण नाही, म्हणजे बंगलोच काय खाली ऑप्शन असणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला हे सी मध्ये दिसते इथं लक्झरियस बंगलो. पहा इथं तुम्हाला एक गार्डन दिसते, हे जे आहे हा पोर्शन गार्डन दिसते तुम्हाला, हे घर आहे, इथं वरंडा आहे, त्याच्यानंतर इथं झाडं आहेत, इथं वेगवेगळे फुलं आहेत, इकडे कंपाऊंड वॉल आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे हे घर दिसते. ठीक आहे, याच्यावर एक म्हणजे घर ते आपलं सेकंड मजला असते ना, फर्स्ट सेकंड, हे बंगलो मध्ये अशा प्रकारचे घर असते, तर हे बंगलो आहे, लक्झरियस बंगलो. तर तुम्ही काय लिहू शकता, हे वनचं काय जुळणार आहे पहा, वनचं ह्याला सी लिहू शकता तुम्ही. काय, आवर लक्झरियस बंगलो तुमची कुठे मॅच होणार आहे, पेर हे सी ला जाणार आहे. फक्त ABCD लिहून टाकायच्यामध्ये. माय फेवरेट पास टाइम, माय फेवरेट पास टाइम, माय फेवरेट पास टाइम म्हणजे, पास टाइम म्हणजे तुम्ही करमणुकीचं साधन आहे का नाही. पास टाइम म्हणजे काय, तुम्ही करमणुकीचं साधन म्हणून म्हणजे तुम्ही काय करता, खेळ खेळता किंवा एखादा पुस्तक वाचता, काय करता, तर हे तुम्हाला सांगायचं. तर माय फेवरेट पास टाइम तुम्हाला कुठे दिसते याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, हे सी. आता सी तर कटलेला आहे, एक तर बी आहे, इथं बी मध्ये हा मुलगा काय करतोय, इथून तुम्हाला दिसतोय की सूर्य निघालेला आहे, म्हणजे सकाळची वेळ आहे, आणि हा मुलगा इथं काय करतोय, वाचन करत आहे. ठीक आहे, वाचन, सूर्य दिसतोय म्हणजे सकाळची वेळ असू शकते किंवा नंतरची असू शकते, सूर्य दिवसभर असतो. ठीक आहे, पण सकाळची वेळ असल्यासारखी वाटते आपल्याला याच्याकडे बघितलं. तर काय करू शकतो तो, तर अशा वेळेस जर तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल, अशा वेळेस जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, तर तुम्ही काय करू शकता, तर एलिमिनेशन मेथडचा ऑप्शन यूज करू शकता. एलिमिनेशन मेथड म्हणजे काय, एलिमिनेशन मेथड म्हणजे काय करणार, तुम्हाला जे काही कन्फर्म आता तुम्ही जर हे करत असाल, तर जे काही तुम्हाला कन्फर्म माहित आहे का नाही, कन्फर्म माहित आहे, जे आन्सर कन्फर्म माहित आहे, म्हणजे परफेक्टली 100% तुम्हाला काय माहिती आहे एखाद्या गोष्टीचा आन्सर, ते करायचं. आवर लक्झरियस बंगलो आपण बघितलो त्यामुळे कळलेले तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यानंतर माय फेवरेट पास टाइम म्हणजे, आता तुम्हाला एक तर काय, हे डी मध्ये तर येणार नाही, कारण डी मध्ये त्याचा जर चेहरा बघितला तर तो काय नाखुश दिसतोय, पुस्तक वाचताना सगळे ओफ ओफ करतोय. तर तुमचा आन्सर एक तर ए असेल किंवा एकतर बी असेल. ठीक आहे, एकतर ए असेल एकतर बी असेल. आता याचं मला आन्सर माहिती आहे, पण मला तुम्हाला इथे एलिमिनेशन मेथड सांगायचं म्हणून मी ह्याचा मेथडचा वापर करतोय. तर तुम्ही काय करा, थोड्या वेळासाठी काय करा, तुम्ही थोड्या वेळासाठी काय करायचे तुम्हाला, पहा माझा कर्सर वगैरे दिसत नाही, एक मिनिट. ठीक आहे, तर थोड्या वेळासाठी काय करायचंय तुम्हाला, हे करायचंय म्हणजे, एक मिनिट मी पेन घेतो. थोड्या वेळासाठी काय करायचंय तुम्हाला, घ्यायला सोडून द्यायचंय, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर काय करा तुम्ही, सी सोडवा, आणि क्वेश्चन नंबर तुम्ही डी सोडवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा वॉटर कमोशन. वॉटर कमोशन, कमोशनचा अर्थ काय होतो, म्हणजे नॉइझी आहे, तुम्हाला डिस्टर्बन्स होते है का नाही, त्याला कमोशन म्हणतो. वॉटर कमोशन म्हणजे नॉइझी आहे, डिस्टर्बन्स आहे, इरिटेटिंग साऊंड येते तुम्हाला, त्रासदायक साऊंड आहे, तर त्याला कमोशन म्हणतो, वॉटर कमोशन. तर तुम्ही इथं जर बघितलं, तर हा जो मुलगा आहे इथं काय करतोय, बुक रीड करतोय. काय करतोय, बुक रीड करतोय. कशाही प्रकारचं, वेगवेगळ्या प्रकारचं बुक रीड असेल, स्टोरीचं असेल किंवा कोणतंही असेल, तर हा बुक रीड करतोय. पण इथं जे व्यक्ती आहे, ही त्यांच्या घरातली एक व्यक्ती असेल, कोणी असेल, ती झोपलेली आहे. इथं काय झालेली, झोपलेली आहे, आणि झोपल्यामुळे ही कदाचित काय करत असणं, घुरक्या मारत असेल किंवा काही वेगळ्या प्रकारचा साऊंड काढत असेल, तर त्याच्यामुळे ह्याला काय होतं, डिस्टर्बन्स होते, त्याच्यामुळे उफ उफ करतोय. ठीक आहे, म्हणजे वॉटर कमोशन. म्हणजे हे तुमचं 3 ला काय मॅच होणार आहे, डी मॅच होणार आहे, 3 ला डी मॅच होणार. इनग्रोस्ड इन माय बुक, इनग्रोस्ड म्हणजे काय, एक प्रकारचे तुम्ही काय झाले त्याच्यामध्ये तल्लीन झालात, एक प्रकारचं काय झालात तुम्ही तल्लीन. इनग्रोस्ड इन माय बुक म्हणजे पुस्तक वाचण्यामध्ये तुम्ही काय झालात, तल्लीन झालात, मग्न झालात, है का नाही. तुम्ही जर ह्या बी ला बघितलं, कशाला बघितलं, तुम्ही जर ह्या बी ला जर बघितलं, तर तुम्हाला काय दिसेल, तुम्ही जर बी ला बघितलं तर तुम्हाला इथं इनग्रोस्ड इन माय बुक असं तुम्हाला कळेल. म्हणजे बी जर बघितलं तुम्ही, तर हा मुलगा जो आहे काय करतोय, चांगल्या प्रकारे काय करतोय, हे करतोय, वाचन करतोय. त्याच्यामुळे याला जर बघितलं फिगरला तुम्ही,
तर हे इनग्रोस्ड इन माय बुक ह्या प्रकारची काय तुम्हाला मॅच होईल पेर. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. म्हणजे हा बी काय असणार, इनग्रोस्ड इन माय बुक, म्हणजे याचा आन्सर बी असणार आहे. आता उरलं काय, माय फेवरेट पास टाइम. आता उरलं काय, तुमचं ए उरलेलं आहे. याच्यामध्ये काय उरलेलं आहे, तुमचं ए उरलेलं आहे ऑफकोर्स. त्यामुळे ही याची पेर काय असणार आहे, ए ही पेर असणार आहे. हे कळलं असेल तुम्हाला. ह्याच्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट. आता ह्याच्यानंतर जे आहे हे झालेलं आहे आपलं. ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, ह्याच्यानंतर आता हा आपल्या इथे चॅप्टर सुरू होतो, अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. ठीक आहे, तर हा चॅप्टर सुरू होतो. ठीक आहे, तर हा चॅप्टर आपण लगेच काय करूया, पाहून घेऊया. ठीक आहे, माझा कर्सर मध्ये मध्ये दिसत नाही. ठीक आहे, त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येते. ठीक आहे, मी हे करून घेतो, एकदाच सेट करून घेतो. ठीक आहे, तर पहा, तर अन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा काय तुम्हाला आपल्याला हा चॅप्टर बघायचा आहे. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, माय फादर वॉज, पहा स्टार्ट करूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. इथपर्यंत माहिती समजून घ्या तुम्ही. तर जे काही लेखक आहेत ते लेखकचे फादर म्हणजे कोण, वडील. फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. मेडिकल प्रोफेशनल म्हणजे काय, म्हणजे त्यांचे वडील जे काय होते, डॉक्टर होते. मेडिकल प्रोफेशनल म्हणजे काय, डॉक्टर होते, किंवा सरळ सरळ आपण काय म्हणू शकता की ते मेडिकल जी फील्ड आहे, मेडिकलची जी फील्ड आहे त्या फील्डच्या रिलेटेड व्यक्ती होते. ठीक आहे, म्हणजे ते काय असू शकतात, मेडिकल प्रोफेशनल म्हणजे काय करतात, मेडिसिन मध्ये ते काय करतात, प्रॅक्टिस करतात. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारचे ते सरळ सरळ म्हणू शकतो आपण काय आहे, ते डॉक्टर आहे. ठीक आहे, आणि ती कुठल्या याच्यामध्ये, वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी. आणि ती कंपनी कशी होती, प्रायव्हेट कंपनी होती, गव्हर्नमेंट नव्हती. आणि त्यांचं लोकेशन पण त्यांनी सांगितले राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. राणीगंज हे फेमस लोकेशन आहे, इथे कोल माइन आहे राणीगंज म्हणून. ठीक आहे, राणीगंज एरियामध्ये फेमस कोल माइन आहे, आणि ही आपल्या देशातली ओल्डेस्ट कोल माइन आहे. ठीक आहे, आणि ही वेस्ट बेंगॉल मध्ये आहे. तर तिथं तिचे वडील काय करत होते, त्याचे वडील काम करत होते. ठीक आहे, The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. म्हणजे एक लार्ज मोठा कॅम्पस होता. जी कंपनी होती त्याच्यामध्ये एक लार्ज कंपनीचा एक लार्ज कॅम्पस होता, आणि तिथं वेगवेगळे जे कंपनीचे काय होते, ऑफिसर्स होते. कंपनीच्या ऑफिसर्सला काय केले, त्यांना वेगवेगळे काय दिले होते, बंगलोज दिले होते, म्हणजे घरं दिली होती. आणि त्या घरामध्ये ते वेगवेगळे लोक म्हणजे कंपनीचे ऑफिसर्स वगैरे काय राहत होते. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. आवर हाऊस म्हणजे कोणाचा हाऊस, लेखकांचा हाऊस, म्हणजे लेखकाचं घर. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. म्हणजे जे काही लेखकाचं घर होतं ते कुठं होतं, ह्या कॅम्पसच्या कॉर्नर मध्ये घर होतं. कॉर्नर म्हणजे बाजूला एका बाजूला एका साईडला त्यांचं घर होतं. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. तर लेखकाचं जे घर होतं त्याच्या पुढे गार्डन होता, आणि त्या गार्डनची जी काही बाउंड्री वॉल आहे, बाउंड्री वॉल माहिती आहे, म्हणजे आपण त्याला कंपाऊंड वॉल पण म्हणतो, बाउंड्री वॉल असेल, त्या बाउंड्री वॉलच्या म्हणजे कंपाऊंड वॉलच्या ऍडजस्टंट म्हणजे लगतच. ऍडजस्टंट म्हणजे काय, लगतच, म्हणजे साईडला चिटकूनच त्याला. ठीक आहे ना, लगतच काय होतं, ऑफिसर्स क्लब होतं. काय होतं, ऑफिसर्स क्लब होतं. कशाला, बाउंड्री वॉल. लेखकाचं जे गार्डन होतं त्या गार्डनच्या बाउंड्री वॉलला लागून काय ऑफिसर्स क्लब होतं. इथपर्यंत कळलं असेल. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. हे जे कंपाऊंड होतं कसं होतं, लक्झरियस होतं, म्हणजे आलिशान होतं. कसं होतं, लक्झरियस म्हणजे आलिशान होतं. कशा प्रकारे, विथ ग्रीन ग्रास, म्हणजे जे काही हिरवं गवत आलेलं होतं त्या कंपाऊंड मध्ये, विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काय फुलं आलेले होते, म्हणजे रंगबेरंगी प्रकारचे फुलं आले होते. ग्रीन ग्रास म्हणजे हिरवं गवत, त्याच्यानंतर कलरफुल फ्लावर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आले होते. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री, आणि मोठमोठे, मॅजेस्टिक म्हणजे भव्य दिव्य, मॅजेस्टिकचा अर्थ काय होतो, भव्य दिव्य. म्हणजे होस्ट ऑफ टॉल म्हणजे उंच, टॉल म्हणजे उंच, म्हणजे भरपूर सारे, म्हणजे होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज म्हणजे एक भव्य दिव्य असे उंच अशा प्रकारचे तिथे झाडं पण होते त्या कंपाऊंड मध्ये. ठीक आहे, म्हणजे मोठमोठी झाडं होते, आहे का नाही, भव्य दिव्य अशी मोठमोठी तिथं झाडं होती. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. द सीझनल व्हेजिटेबल्स. सीझनल म्हणजे काय, जे एखाद्या पर्टिक्युलर सीझन मध्ये जे भाजीपाला येतात त्याला, म्हणजे भाज्या येतात त्याला सीझनल व्हेजिटेबल्स म्हणतात. जसे की आपल्या वेगवेगळ्या सीझन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाजीपाला खायला मिळतात. ठीक आहे, त्याला सीझनल व्हेजिटेबल्स म्हणतो. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला, सीझनल म्हणजे सीझन नुसार. ठीक आहे,
तर इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स. स्क्विरल्स म्हणजे हे माहिती आहे तुम्हाला, स्क्विरल्स म्हणजे खारुताई म्हणजे खडोळी म्हणतो आपण मराठीमध्ये, खडोळी किंवा खारुताई म्हणतात तुम्ही त्याला, स्क्विरल्स म्हणतो. अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स, ए ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इव्हन मेड देअर डेन. पाहितपर्यंत जास्त होईल तुम्हाला, पाहितपर्यंत थोडी छोटी छोटी माहिती पाहू म्हणजे तुम्हाला जास्त डोक्यावरून जाणार नाही. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड, म्हणजे जे काही गार्डन होतं तिथं, त्या गार्डन मध्ये त्यांनी काय करत, छोटे मोठे काय भाजीपाला पण घेत होते सीझन नुसार. जसं की आपण बघितलं असेल, कोणाच्या घरी गार्डन असेल तर मिरच्या असतील, वांगे असतील किंवा दुसरे काही जे काही असतील, हाय का नाही, कढीपत्ता असेल किंवा कोथिंबीर असेल किंवा भरपूर सारे असे वांगे असतील, अशा प्रकारचे व्हेजिटेबल्स वगैरे घेतात. तर हे गार्डन मध्ये ते घेत होते. किचन गार्डन ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिशंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड. मॅग्निफिशंट म्हणजे हे मोठ्या भव्य दिव्य जे ट्री होत्या, झाड होते, तर ते काय करत होते, अट्रॅक्ट करत होते. कोणाला अट्रॅक्ट करत होते? स्क्विरल्स म्हणजे खारुताई असेल, तुम्ही बघला असेल, खारुताई म्हणजे खडोळी वगैरे आपल्याला झाडावर दिसते. आणि मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स, आणि वेगवेगळे जे काही पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, त्यांना पण ते काय करत होते, अट्रॅक्ट करत होती. अ ग्रुप ऑफ लंगूर्स, म्हणजे लंगूर म्हणजे काय, वानर. लंगूर म्हणजे काय, वानरला आपण काय म्हणतो, लंगूर म्हणतो. ग्रुप म्हणजे काय, म्हणजे मोठा म्हणजे काय, 4, 5, 10 जे काही वानर असतील त्याला आपण ग्रुप म्हणतो. ठीक आहे. हॅड इव्हन मेड देअर डेन. डेन म्हणजे काय पाय, तर डेन म्हणजे महत्वाचा शब्द आलेला आहे. डेन म्हणजे काय, जे काय असते, गुफा असते ना, गुफा म्हणजे जे डेन म्हणजे जास्त करून आपण जे सिंहाची गुफा असते, सिंहाची गुफेला डेन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे गुफा. इव्हन मेड देअर डेन इन अश्वत्था ट्री नियर बाय, म्हणजे एक तिथं अश्वत्था ट्री म्हणजे काय, पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड माहित आहे, पिंपळाच्या झाडाला काय म्हणतो, अश्वत्था ट्री म्हणतात. तर तिथं काय केले त्यांनी, डेन म्हणजे काय, आता डेन म्हणजे काय, गुफा म्हणजे काय, ते काय बनवणार नाहीत. जास्त करून म्हणजे सरळ लेखकाला काय म्हणायचं आहे की हे जे पिंपळाचं झाड होतं, त्या पिंपळाच्या झाडावर जे लंगूर्स होय, मोठ्या प्रमाणामध्ये त्या पिंपळाच्या झाडावर लंगूर्स काय म्हणजे वानेर, लंगूर म्हणजे काय, वानेर राहत होते, एवढं म्हणायचं लेखकाला. They had all become a part and parcel of our existence and daily life. they म्हणजे कोण, हे सगळेच, म्हणजे हे खारुताई असेल, त्याच्यानंतर हे लंगूर्स असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पीसीज म्हणजे प्रजाती, स्पीसीजचा अर्थ आले, स्पीसीज ऑफ बर्ड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी, हे सगळे पार्ट अँड पार्सल म्हणजे दररोजचे त्याच्या डेली लाईफचे एक जीवनाचा अविभाज्य काय भाग बनलेले होते. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढचा भाग पाहूया. पुढचा भाग पाहूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, a small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. ठीक आहे, म्हणजे स्मॉल म्हणजे छोटा आणि इन्सिडेंट म्हणजे घटना, ठीक आहे. आणि हे सॅटरडे म्हणजे त्या दिवसाचं नाव आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे शनिवारी आफ्टरनून म्हणजे दुपारी, आफ्टरनून म्हणजे दुपारच्या नंतर, आफ्टरनून, नून म्हणजे काय, नून पहा, नून जेव्हा 12 वाजतात ना, एक्झॅक्टली दुपारचे 12 वाजतात, त्याला आपण काय म्हणतो, नून म्हणतो. NOON, नूनची स्पेलिंग आहे NOON. ठीक आहे. आणि 12च्या अगोदरचा जो टाइम असतो तो AM मध्ये जातो, आणि त्याच्यानंतरचा जो टाइम आहे तो PM नंतर जातो. आणि एक्झॅक्टली 12 जेव्हा वाजतात, भरपूर साऱ्या लोकांना माहित नसते, PM म्हणत नाही आपण, त्याला नून म्हणतो. आणि आफ्टरनून म्हणजे दुपारच्या 12च्या नंतर, म्हणजे हा PM च्या टाइम मध्ये. ठीक आहे, म्हणजे 12 वाजून 1 मिनिट 2 मिनिट ते सगळं. ठीक आहे. Saturday afternoon left a profound effect on me and unfolded म्हणजे काय, रिव्हेल्ड, एखादी गोष्ट सिक्रेट म्हणजे रिव्हेल्ड होणे म्हणजे माहित होणे. ठीक आहे. अनफोल्डेड बिफोर माय आईज म्हणजे त्यांचे डोळे उघडले. अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, म्हणजे एक नवीन काय डायमेन्शन मिळालेलं आहे. न्यू डायमेन्शन म्हणजे न्यू फॅक्टर, म्हणजे नवीन माहिती मिळालेली आहे त्यांना, आहे का नाही, कशाची, म्हणजे वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन म्हणजे देवानं ही सृष्टी असेल, आहे का नाही, किंवा या गोष्टी वस्तू असतील, हे कशा प्रकारे बनवलेला आहे ह्याविषयी त्यांना एक नवीन माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. वॅकेशन म्हणजे काय, सुट्ट्या, जे तुम्हाला सुट्ट्या मिळतात. आता समर वॅकेशन म्हणजे समर मध्ये जे सुट्ट्या मिळतात त्याला समर वॅकेशन म्हणतो. आता पूजा वॅकेशन म्हणजे एखादी, आता त्यांचे असेल, आता तिकडले ते वेस्ट बेंगॉल मधले, तर त्यांना पूजा असेल कोणती वगैरे, देवीची पूजा असेल, दिवाळीची असेल, तर त्याच्यामध्ये दुर्गा देवीची पूजा असेल, मे बी दुर्गा देवी त्यांच्या इकडं वेस्ट बेंगॉलमध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरी केल्या जाते. त्यांना पूजा म्हणजे दुर्गा देवीच्या तेव्हा सुट्ट्या दिल्या जात असतील, जसं आपल्याला दिवाळीला सुट्ट्या भेटतात आपल्याला ज्या शाळा आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या,
दिवाळीला आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या भेटतात, तसं त्यांना पूजा वॅकेशन म्हणजे पूजेच्या टाइमला त्यांना सुट्ट्या मिळालेल्या होत्या. ठीक आहे. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड म्हणजे दुसरी मुलं. द हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या. ठीक आहे. हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम इनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स. इनग्रोस्ड म्हणजे काय इथं दिला असेल, इनग्रोसचा अर्थ दिलाय का? हा दिलाय. ऑक्युपाइड इन म्हणजे काय? इनग्रोस्ड इन म्हणजे काय? सरळ सरळ मी साध्या भाषेत सांगतो याचा अर्थ. इनग्रोस्ड इन म्हणजे मग्न होणे, एखाद्या गोष्टीमध्ये तल्लीन होणे. म्हणजे अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम इनग्रोस्ड इन व्हेरियस मॅगझिन म्हणजे काय? जेव्हा सुट्ट्या होत्या तर लेखक काय करत होते सुट्ट्याच्या टाइमला, म्हणजे हे पूजाच्या वॅकेशन म्हणजे हॉलिडेज होते तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स वाचत होते. मॅगझिन्स म्हणजे काय? बुक्स असतात, वेगवेगळे बुक्स असतात, इंटरेस्टिंग बुक्स असतात वेगवेगळ्या विषयावर, त्याला आपण मॅगझिन्स म्हणतो. तर हे लेखक काय करत होते? वेगवेगळे मॅगझिन्स वाचवण्यामध्ये तल्लीन होते. अँड स्टोरी बुक्स म्हणजे ज्याच्यामध्ये स्टोरी असतात त्याला स्टोरी बुक्स म्हणतो. जसं तेनाली रामा असेल, अकबर बिरबल असेल, त्याच्यानंतर पंचतंत्र असतात, हे स्टोरी बुक्स आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या स्टोरी बुक्स ते वाचत होते. पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. आणि हे अशा प्रकारची पुस्तकं म्हणजे विशेष करून लहान मुलांसाठी आहे का नाचे पब्लिश केलेले होते आणि फेस्टिव्ह सीझन मध्ये वाचण्यासाठी ते लेखक काय करत होते? पुस्तकं वाचत होते. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर आफ्टरनून नॅप. ठीक आहे, इथपर्यंत पाहूया आपण. हार्टी म्हणजे काय? सफिशियंट आणि होलसम म्हणजे दुपारचं म्हणजे पुरेसं सफिशियंट म्हणजे बऱ्यापैकी चांगलं, म्हणजे चांगलं भरपूर पोट भरून जेवण म्हणू शकतो आपण. इथं 2-3 लंच आलेलं आहे. पहा, इथं काही लोकांना कन्फ्युजन होते. पहा, 2-3 गोष्टी सांगतो मी. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असे 3 शब्द असतात. जेवणाविषयी किती शब्द असतात? असे 3 असतात. एक असतो ब्रेकफास्ट, मला आता इथं लिहायला पूर्ण जागा नाही. ठीक आहे, ब्रेकफास्ट असतो. ठीक आहे, इथं हे होत नाही, ब्रेकफास्ट असतो. ठीक आहे, ब्रेकफास्ट असतो. त्याच्यानंतर दुसरं ब्रेकफास्ट कधी असतो? सकाळी जे आपण नाश्ता, मराठीत समजून घ्या, सकाळी जे नाश्ता करतो त्याला आपण काय म्हणतो? ब्रेकफास्ट म्हणतो. आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण करतो त्याला लंच म्हणतो आपण. लंच टाइम म्हणतो ना, तुम्ही जेव्हा शाळेत गेला असेल तुमचा लंच टाइम झाला म्हणता तुम्हाला हे माहित आहे पण तुम्हाला लक्षात येत नसेल. लंच टाइम झाला म्हणजे काय? दुपारच्या जेवणाचा टाइम झाला. किंवा ऑफिसमध्ये गेला तर लंच टाइम झाला म्हणतात. म्हणजे सकाळचं जेवण असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ब्रेकफास्ट म्हणतो, नाश्ता म्हणतो त्याला. त्याच्यानंतर दुपारचं जेवण असेल त्याला लंच म्हणतो आणि संध्याकाळचं जेवण असतं त्याला डिनर म्हणतो. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. आफ्टर अ हार्टी लंच म्हणजे दुपारी म्हणजे म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये जेवल्याच्या नंतर माय पॅरेंट्स म्हणजे लेखकाचे पॅरेंट्स. ठीक आहे, लेखकाचे आई वडील. ठीक आहे, त्याला आपण पॅरेंट्स म्हणतो. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर. यंगर म्हणजे पहा, इथं दुसरे 1-2 गोष्टी सांगतो. यंगर आणि एल्डर. यंगर म्हणजे छोटा, यंगर म्हणजे छोटा. सिस्टर म्हणलं तर बहीण आणि ब्रदर म्हणलं तर छोटा भाऊ. यंगर ब्रदर म्हणलं तर छोटा भाऊ आणि यंगर सिस्टर म्हणले तर छोटी बहीण. एल्डर आणि त्याच्यानंतर बोलता काय असतो? एल्डर म्हणजे काय? मोठा. एल्डर सिस्टर म्हणलं तर मोठी बहीण आणि एल्डर ब्रदर म्हणलं तर मोठा भाऊ. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी शिकून घ्या. म्हणजे हे वोकॅब्युलरी आहे ना, तुमची वोकॅब्युलरीचं नॉलेज तुम्ही वाढवत चला. ठीक आहे, जोपर्यंत तुमची वोकॅब्युलरीवर कमांड नसणार आहे, वोकॅब्युलरी तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश जमणार नाही, इंग्लिशचा मिनिंग कळणार नाही, जे काय चाललंय हे कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? जे काही नवीन शब्द आले त्याचा प्रत्येक शब्दाचा तुम्हाला काय करायचं? अर्थ जाणून घ्यायचा. ठीक आहे. ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. नॅप म्हणजे काय? जी काय वामकुक्षी म्हणतो मराठीत. आता वामकुक्षी पण माहित नसतं. आफ्टरनून म्हणजे दुपारची जे नॅप आहे. नॅप म्हणजे थोडीशी आपण झोप घेतो दुपारी, थोडं झोपतो आपण, त्याला नॅप म्हणतो. आफ्टरनून नॅप म्हणतो. थोडीशी म्हणजे आहे का नाही. वामकुक्षी पण म्हणतात मराठीमध्ये, नॅप म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. छोटीशी म्हणजे झोपतो आपण दुपारी, त्याला नॅप म्हणतो. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि जे म्हणजे लेखकाचे जे पॅरेंट्स असतील म्हणजे आई वडील आणि त्यांची छोटी बहीण हे झोपले होते जेवण झाल्याच्या नंतर दुपारचं. परंतु जे लेखक आहेत ते काय करत होते? आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. पण लेखक काय करत होते? स्टोरी बुक जे आहे, स्टोरी बुक काय करत होते? वाचत होते. स्टोरी बुक काय होते? वाचत होते. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. म्हणजे जे दुपारी त्यांनी काय करत होते? परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे पहा, वेगवेगळ्या प्रकारचे लोक ॲडव्हेंचर्स करतात. ॲडव्हेंचर्स म्हणजे काय? पहा, जसं की एखादा किल्ला चढणे आहे का नाही, किंवा एखाद्या समुद्रामध्ये फेरी मारणे, म्हणजे किंवा हे अशा प्रकारचे काही, एखाद्या जंगलामध्ये कुठे फेरफटका मारणे आहे का नाही, त्याला ॲडव्हेंचर म्हणतो. म्हणजे नवीन किंवा एखादं
हे असेल, काय म्हणतो, शिखर असेल, जसं माउंट एव्हरेस्ट असेल, वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ज्या चढतात, शिखर सर करतात, त्याला ऍडव्हेंचर स्टोरी म्हणतो. म्हणजे जे करतात, केल्याच्या नंतर त्यांच्या स्टोरी लिहिल्या जातात, त्याला म्हणतो आपण ऍडव्हेंचर स्टोरी. ठीक आहे. तर ह्या अशा प्रकारचे स्टोरी लेखक वाचत होते. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. स्नोरिंग म्हणजे काय, तर लक्षात घ्या, स्नोरिंग एक शब्द आलेला आहे. स्नोरिंग म्हणजे काय, घोरणे. स्नोरिंग म्हणजे काय, घोरणे. पहा, एक वेळेस मी काय करतो, हे मिटून घेतो, तुम्हाला खूप जास्त हे वाटायला आहे का नाही, म्हणजे कळत नसेल. ठीक आहे, हे सगळं मिटून घेतो, 1 मिनिट. ठीक आहे. तुम्ही थोडं एवढ्या वेळात काय करू शकता, पाणी वगैरे प्यायचं असेल तर तुम्ही पाणी पिऊन घेऊ शकता. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आता घेतो मी पेन. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा कुठं चाललं होतं आपलं, इथपर्यंत क्वाईट आफ्टरनून हे झालेलं आहे. द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श काविंग ऑफ क्राऊ, द श्री. हे इथपर्यंत पाहूया आपण, एक एक पाहूया, म्हणजे जास्त बघितलं तर तुम्हाला लक्षात राहणार नाही. ठीक आहे. प्रत्येक शब्दाचा मी तुम्हाला मिनिंग सांगतो. म्हणजे दुपारी कसं असते पहा, दुपारी झोपल्याच्या दुपारचं वातावरण कसं असते, एकदम सायलेंट असते. कसं असतं, द सायलन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन. सायलेंट असते, पण काही गोष्टी दुपारी म्हणजे सायलेन्स शक्यता तर दुपारी कसं असते, एकदम शांत असते. कारण सगळे लोक काय, ऊन लागत असते दुपारी एक तर, त्यामुळे आपापल्या घरामध्ये असतात, झोपत असतात, जेवत असतात, किंवा मोस्टली तर झोपतात लोक दुपारी बऱ्यापैकी. काही लोक झोपत नसले तर काही वेगवेगळे कामं करत असतील. ठीक आहे. पण जे शांतता होती, जी दुपारची शांतता काय झाली, भंग झाली. ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ फॅमिली स्नोरिंग. मग त्यांच्या घरचे, आता लेखकाचे म्हणजे ती छोटी बहीण आणि त्यांचे आई वडील पण काय केले होते, झोपले होते आणि ते घुरत होते. तर लेखकांना पुस्तक वाचण्यासाठी, ऍडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. त्याच्यानंतर इंटरमिटंट म्हणजे काय, अधूनमधून. फ्रिक्वेंट, इंटरमिटंटचा अर्थ पण दिलेला आहे. फ्रिक्वेंट म्हणजे जे अधूनमधून. इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, म्हणजे स्पॅरोज म्हणजे काय, जे काय आहेत, चिमण्या वगैरे, चिमण्यांचा आवाज वगैरे येत होता, आहे का नाही, पक्ष्यांचा आवाज. स्पॅरोज चिमण्या असतात, त्या चिवचिव करत होतात. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे काय होत होतं, डिस्टर्बन्स होत होता. द हार्श कॉविंग ऑफ क्रो, म्हणजे क्रो म्हणजे कावळा. क्रो म्हणजे काय, कावळा. कावळा पण काय आवाज करत होता. द श्रील कॉल ऑफ काइट फ्लाइंग हाय अबोव्ह द ग्राउंड. त्याच्यानंतर म्हणजे चिमण्या असतील, चिमण्याचा आवाज असेल. त्याच्यानंतर घरच्या फॅमिली मेंबर झोपले, त्यांचा घोरण्याचा आवाज असेल. त्याच्यानंतर जे श्रील म्हणजे मोठ्या प्रमाणाचा, आहे का नाही, व्हेरी श्रीलचा अर्थ काय होतो पहा पेन हे करतो मी. ठीक आहे. हा, ठीक आहे. श्रील, इथं काय आलेला शब्द श्रीलचा म्हणजे काय, व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड व्हॉइस. म्हणजे काय, श्रील म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये काय, हार्श असा कर्कश आवाज येतो. श्रील म्हणजे कर्कश आवाज म्हणतो सरळ आपण. कर्कश आवाज येत होता. कशाचा, काइट फ्लाइंग हाय अबोव्ह द ग्राउंड. म्हणजे काइट म्हणजे काय, पतंग वगैरे कोणी उडवत असेल आणि त्या पतंगाचा श्रील म्हणजे कर्कश आवाज येत होता. ते एक लेखकाला डिस्टर्ब करत होता. मिनिट्स टिक्ड बाय आय बिकेम डीपली अब्झॉर्ड इन द बुक. म्हणजे लेखक काय केले होते की पुस्तक वाचण्यामध्ये काय केलेले होते, मग्न झाले होते. परंतु ह्या सगळ्या गोष्टी लेखकाला काय करत होत्या, डिस्टर्ब करत होत्या. पुढे पहा. सडनली आय हर्ड म्हणजे ऐकणे. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. डॉग्स म्हणजे कुत्रे, स्ट्रीट म्हणजे रोडवरले कुत्रे, स्ट्रीट डॉग म्हणजे रोडवरले कुत्रे. बार्किंग म्हणजे काय, भुंकणे. बार्किंगचा अर्थ लिहून घ्या. बार्किंगचा अर्थ काय होतो, भुंकणे. बार्किंग फ्युरियसली म्हणजे एकदम अकराळ विकराळपणे. इन द डिस्टन्स म्हणजे काय, सडनली त्यांना लेखकांना आवाज ऐकू आला. कशाचा आवाज ऐकू आला, की जे काय स्ट्रीट म्हणजे हे जे गल्लीतले कुत्रे होते त्यांचे, आहे का नाही, गल्लीतले कुत्रे होते ते काय करायला लागले, मोठ्याने भुकायला लागू लागले, मोठमोठ्याने. ठीक आहे. त्याच्यामुळे लेखकाला डिस्टर्बन्स झालेला आहे. ठीक आहे, त्यांना आवाज आलेला आहे. आय चूज टू इग्नोर द commotion thinking that the pack of dog might have cornered a hapless pig. दोन गोष्टी आलेत. कमोशन म्हणजे काय, कमोशन म्हणजे इरिटेटिंग आणि कन्फ्युजिंग नॉईज. इरिटेटिंग म्हणजे कमोशन म्हणजे काय, नॉईज. पण कशा प्रकारचा, इरिटेटिंग कन्फ्युजिंग नॉईजला आपण कमोशन म्हणतो. आणि हॅपलेस म्हणजे काय, अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी.
हॅपलेस म्हणजे काय, दुर्दैवी. सरळ सरळ याचा अर्थ काय, हॅपलेस म्हणजे दुर्दैवी. आणि ते पिग वर्ड आले, PIG. पिग म्हणजे काय, हे पिग म्हणजे आपलं डुक्कर, डुकराला आपण पिग म्हणतो. म्हणजे लेखकाला काय वाटलं, हे कुत्रे भुकायलेत, पण लेखकाला वाटलं कुत्रे का भुकत असतील असं वाटलं, की लेखकाला असं वाटलं की इथं जे काही एखादं डुक्कर असेल, डुक्कर आला असेल कुत्र्याच्या, म्हणजे एखादं डुक्कर जात असेल आणि त्या डुकराला कुत्र्यांनी घेरला असतील, त्याच्यामुळं कुत्रे भुकत असतील असं कोणाला वाटलेलं आहे, लेखकाला वाटलेलं आहे. ठीक आहे, पुढे पहा. त्याच्यानंतर हॅपलेस पिग इथपर्यंत कळलं असेल. बट सून म्हणजे लगेच, सून म्हणजे लगेच. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह. पण काही वेळाच्या नंतरच ही जे बार्किंग आहे म्हणजे कुत्र्याचा जो आवाज होता, तो कुत्र्याचा आवाज काय झालेला आहे, मोठा आवाज झालेला आहे, लाऊडर झालेला आहे. कुत्र्याचा आवाज काय झालेला आहे, मोठा झालेला आहे, लाऊडर झालेला आहे. ठीक आहे. अग्रेसिव्ह, ठीक आहे. लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड काविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्राउड्स added to the cacophony. कॅकोफोनी म्हणजे काय, लाऊड हार्श नॉईज, म्हणजे एकदम कर्कश, लाऊड म्हणजे एकदम गोंधळलेली परिस्थिती, जास्त गोंगाट झालेला, त्याला कॅकोफोनी म्हणतो. आणि त्याच्यामध्ये कुत्रे तर भुंकत होते, त्याच्यानंतर क्रोज म्हणजे काय, क्रोज म्हणजे हे कावळे, कावळ्यांनी पण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये भर घातलेले त्या आवाजामध्ये. पुढे पहा. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. म्हणजे त्यांना, म्हणजे हा जो आवाज आहे त्याच्यानंतर आता दूर कुठेतरी अगोदर ऐकू येत होता, त्याच्यानंतर हा जो आवाज आहे त्यांना जवळ ऐकायला यायसारखं वाटत होता. पहा पुढे पहा, याच्यानंतर आपण बघूया. एकच मिनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, क्युरिओसिटी. हे इथं लंगूर दिसतंय तुम्हाला, हे ठीक आहे, नंतर पाहूया आपण, हे आलंच नाही. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरिओसिटी म्हणजे काय, एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छाशक्ती, त्याला आपण म्हणतो क्युरिओसिटी, आहे का नाही. क्युरिओसिटी म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे काय नाही जाणून घ्यायचं, त्याला जे मनामध्ये विचार येतात त्याला आपण क्युरिओसिटी म्हणतो. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे ओव्हर पॉवर्ड, डिफिटेड. म्हणजे आता अगोदर लेखकाला वाटलं की कुत्र्याचा आवाजाला जाऊ द्या, कुत्रे उगा भुकत असतील, जाऊ द्या, काहीतरी असं वाटलं. परंतु जे कुत्र्याचा आवाज अप्रोचिंग म्हणजे जवळ आणि जवळ येत होता, म्हणजे मोठ्याने आवाज ऐकू येत होता आणि जास्त येत होता आणि वाढत गेला, त्याच्यामुळे लेखकांना वाटलं की क्युरिओसिटी जागी झाली, म्हणजे काय व्हायला का बाबा बाहेर, म्हणून लेखक बघायला जाते. आपण पण तसं करतो ना, अगोदर थोडा छोटा मोठा आवाज आला कुत्र्याचा, जाऊ द्या, कुत्रे भुकत असेल म्हणतो आपण, आणि त्याच्यानंतर जास्त येऊ लागलं तर काय झाले काय नाही, कुत्रे कशाला भुकायलेत काय नाही, आपण जाऊन बघतो का नाही, तसं लेखकाला वाटलं. ठीक आहे. लिव्हिंग द बुक असाइड म्हणजे बाजूला ठेवणे. असाइड म्हणजे काय, बाजूला ठेवणे. आय रश्ड टू द वरंडा आपला माहिती आहे सगळ्यांना, वरंडा असते आपला, वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. मग लेखकांना पण क्युरिओसिटी जागी झाली आणि लेखकांनी काय केले, जे पुस्तक आहे ते पुस्तक साईडला ठेवले. पुस्तक साईडला ठेवून काय केले त्यांनी, पुस्तक साईडला ठेवून काय चाललंय काय नाही बाहेर बघायला गेले. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर थोडं पुढे पाहू आपण. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, जाऊ दे, चला. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मग आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ म्हणजे काय, जे घराचं छप्पर असते त्याला रूफ म्हणतो. एक शब्द पाठ करून घ्या. रूफ म्हणजे काय, घराचं जे छप्पर असते, आहे का नाही, छप्पर असते, छत असते, त्याला आपण रूफ म्हणतो. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. जे क्लब हाऊस होतं, लेखकाच्या बाउंड्री वॉल जो होता त्यांना ऍडजस्टंट क्लब हाऊस होते, आहे का नाही. रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल म्हणजे भयावह. हॉरिबलचा अर्थ काय होतो, भयावह, भयानक, असं काहीतरी लेखकाने बघितलेलं आहे. अ बिग मेल लंगूर. मेल म्हणजे काय, जे पुरुष आहेत त्याला मेघ म्हणतो. बिग म्हणजे मोठा आणि लंगूर म्हणजे हे वानर. हे दिसते तुम्हाला इथं, हे लंगूर आहे. हे काय आहे, लंगूर. हे जे आहे बिग मेल लंगूर, हे मोठं जे आहे ते लंगूर आहे, म्हणजे मोठं वानर सरळ. आणि ते कसं होतं, म्हणजे पुरुष प्रजातीचं होतं, मेल, आहे का नाही. अपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. म्हणजे अपरेंटली म्हणजे असं दिसून येत होतं, मोठं होतं, म्हणजे एखादा मोठा लंगूर आहे, म्हणजे तो अपरेंटली असं वाटत होतं की लीडर आहे त्यांच्या ग्रुपचा. कोण आहे ते, जे लंगूर आहे म्हणजे जे वानर आहे ते त्यांच्या ग्रुपचा काय आहे म्हणजे म्होरक्या म्हणतो त्याला, लीडर म्हणतो. लीडरला पण म्होरक्या म्हणतात. ठीक आहे. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर. आणि जे काही होतं, जे वानर होतं, जे काय करत होतं, हे मेल वानर होतं आणि काय करत होतं, ते एक बेबी लंगूर म्हणजे एक छोटा पिल्लू जे आहे लंगूरचं, म्हणजे वानराचं पिल्लू एक होल्ड करून चाललं होतं. जसं फोटोमध्ये आता बघितलं असेल तुम्ही, नसलं तर बॅग घेऊन तुम्ही फोटो बघू शकता. बेबी लंगूर इन हिज हँड्स. त्याच्या हातामध्ये काय होतं, बेबी लंगूर होतं.
अँड मर्सिलेसली म्हणजे निर्दयपणे. मर्सिलेसचा अर्थ काय होतो? निर्दयपणे. इथं दिलेलं आहे का? पहा, इथं दिलं असेल, मागं गेलं असेल. मर्सिलेसली म्हणजे काय? निर्दयपणे. बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. इंटेंट म्हणजे उद्देश. इंटेंट म्हणजे काय? उद्देश. किल म्हणजे काय? मारणे. डेफिनेट म्हणजे काय? फिक्स, आहे का नाही? मग मर्सिलेसली काय करत होतं? म्हणजे सरळ मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये इथपर्यंत. काय? पहा, समजून घ्या. म्हणजे लंगूर होतं, लंगूर जे म्हणजे जे म्होरक्या होता, लीडर होता, जे त्याच्या हातामध्ये जे काही बेबी लंगूर धरलं होतं, त्या लंगूरला घेऊन इकडे तिकडे उड्या मारत होतं, हे करत होतं आणि मर्सिलेसली पळत होतं, निर्दयपणे. आणि त्याचा उद्देश त्या पळण्यामागचा, हे करण्यामागचा काय होता? की जे काय बेबी लंगूर होतं त्याला मारण्याचा, डेफिनेट इंटेंट टू किल म्हणजे याला काय? मारण्याचा उद्देश होता. पुढे पहा, द हेल्पलेस म्हणजे हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर्ड on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. जे काही बाकीचे जे काही लंगूर होते म्हणजे जे वानर होते, जी वानराची जे बेबी लंगूर होती म्हणजे जे काही वानराचं पिल्लू होतं त्याची आई आणि बाकीचे जे काही वानर होते ते एका रूफवर स्कॅटर म्हणजे पसरणे. स्कॅटरचा अर्थ काय होतो? इकडे तिकडे पसरणे. म्हणजे ते रूफवर वेगवेगळ्या साईडला काय होते? पसरले होते बिल्डिंगच्या. आणि ते काय करत होते? जे मेल लंगूर इकडे तिकडे घेऊन जात होते ते फक्त काय होत होते? पाहत होते. वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. मग ते काय असहाय्य होते, म्हणजे ते काय करू शकत नव्हते, कारण जो बेबी लंगूरला जो मारत होता तो मेल लंगूर होता, तो मोठा होता आणि इकडे तिकडे घेऊन जात होता. आणि हे सगळे लंगूर जे बाकीचे होते ते पाहत होते आणि त्याची आई पण. आय रिच्ड द टेरिबल कस्टम, आहे का नाही? रिच्ड नाही, सॉरी, आय रिकॉल्ड म्हणजे काय? रिकॉल म्हणजे काय? आठवणी. पहा, इथं दिसत असेल, याच्या आधी इथं आय आहे, ठीक आहे, आय आहे, ह्याच्यामध्ये गेला असेल, ठीक आहे. वाटलं तर मी काय करतो? इरेजर घेऊन दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. पहा, तर इथं काय आहे? आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम म्हणजे प्रथा, परंपरा. इन द अॅनिमल क्लॅन. अॅनिमल म्हणजे काय? अॅनिमल माहिती आहे तुम्हाला, काय वेगवेगळे जे क्लॅन म्हणजे काय? वंश असतात. क्लॅनचा अर्थ काय होतो? पहा, एक शब्द समजून घ्या. क्लॅन म्हणजे वंश, वेगवेगळ्या वंश माहिती आहे तुम्हाला. वेगवेगळ्या वंशामध्ये वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात. रिकॉल म्हणजे आठवणी. आय रिकॉल्ड द टेरिबल म्हणजे भयावह. टेरिबलचा अर्थ काय होतो? भयावह. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम म्हणजे प्रथा, परंपरा. इन द अॅनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच म्हणजे जे काही लेखकाने एखादी स्टोरी वाचली होती किंवा ऐकली होती की एक अॅनिमल क्लॅन मध्ये काय एक टेरिबल काय होती? कस्टम पद्धत वगैरे होती. कोणती होती? अकॉर्डिंग टू विच म्हणजे त्या प्रथेनुसार. अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट म्हणजे काय आहे? जे काय करतो? राज्य करतो. डॉमिनंट म्हणजे काय? जो राज्य करतो, जो मेन आहे, व्यक्ती, आहे का नाही? जो डॉमिनंट मेल म्हणजे त्या जे काही अॅनिमल मध्ये जो डॉमिनंट आहे, ठीक आहे. डॉमिनंट मेल युजली म्हणजे सर्वसाधारणपणे डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. म्हणजे जे काही अशी कस्टम आहे की जे बाकीचं जे काही मेल असेल त्यांच्याच अॅनिमल क्लॅन मध्ये, तो जो काही डॉमिनंट जे काही अॅनिमल आहे त्याला सर्वाइव्ह करू देत नाही, म्हणजे त्याला जिवंत राहू देत नाही, म्हणजे त्याला काय करतो? मारत असतो. म्हणजे लेखकाला हे इन्सिडेंट बघितल्याच्या नंतर हे जे लंगूर आहे, जे छोट्या बेबी लंगूरला घेतलंय आणि तिकडे डेफिनेट इंटेंट टू किल म्हणजे मारण्यासाठी इकडून तिकडे घेऊन पळते आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करते, ते आठवलं की म्हणजे हे पण बेबी लंगूर जन्मलाय, तर हे जे काही मेल लंगूर आहे तर त्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे असं लेखकाला वाटलं. ठीक आहे, म्हणजे ही गोष्ट त्यांना रिकॉल झाली म्हणजे आठवली. विदाउट लुजिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. ठीक आहे, म्हणजे स्टाउट म्हणजे हेवी. पहा, इथं मिनिंग दिलेलं आहे. स्टाउट म्हणजे काय? हेवी एक मोठी काठी. म्हणजे जास्त वेळ न घालवता काय केलं लेखकाने? एक स्टाउट स्टिक म्हणजे एक मोठी काठी त्याच्या हातामध्ये घेतली. इन वन हँड, एका हातामध्ये काठी घेतली. आणि हर्ल्ड म्हणजे अ पीस ऑफ स्टोन, एक दगड घेतला त्यांनी आणि फेकला. हर्ल्ड म्हणजे काय? दगड घेऊन हर्ल्ड म्हणजे फेकणे आणि पीस ऑफ स्टोन म्हणजे दगडाचा एक दगड छोटा. पीस ऑफ स्टोन ऍट द मराउडिंग लंगूर. मराउडिंग म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील और अटॅक. म्हणजे हे जे लंगूर आहे म्हणजे काय करत होतं? म्हणजे जे काय प्रयत्न करत होतं? कोणाला मारण्याचा प्रयत्न करत होतं? जे बेबी लंगूरला मारण्याचा प्रयत्न करत होतं, त्या लंगूरच्या दिशेने लेखकाने काय केलं? एक दगड फेकला आणि दुसऱ्या हातामध्ये काय केले? एक मोठी काठी घेतलेली. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. असॉल्ट म्हणजे काय? जे काय अटॅक आहे, जे काही लेखकाने दगड फेकलेला आहे आणि काठी घेऊन जात आहेत, तर म्हणजे दगड फेकला, दगड लागला का नाही लागला हे सोडून द्या, इथे दिलेलं नाही. पण
हे जो अटॅक आहे त्या लंगूरने नोटीस पण केलं नाही. हा जो लेखकाचा अटॅक आहे त्या लंगूरनं काय केलं नाहीये, नोटीस पण केलं नाही. का केलं नाही? इन्फ्युरिएटेड म्हणजे तो काय इन्फ्युरिएटेड झालेला होता. ठीक आहे, इन्फ्युरिएटेड म्हणजे एकदम काय म्हणजे म्हणतात ना असं काय रागाने इकडं तिकडे हे झालेला होता, भयावह रागाने भयावह हे झालेला होता. त्यामुळे त्याला हे सगळ्या गोष्टी कळलेल्या पण नाही. इकडून तिकडे उड्या मारत होते, हे करत होतं, त्यामुळे त्याला काही कळलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. मग त्याला कळलं नाही तर त्या लेखकाने काय केलं, आणि जास्तीत जास्त दगड काय करायला केले, त्या मेल जे लंगूर आहे त्या लंगूरच्या दिशेने फेकायला सुरू केले लेखकाने. ठीक आहे. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पीच ऑफ क्राय. म्हणजे कुत्रे पण डॉग्स ऑन देअर पार्ट म्हणजे स्वतः कुत्रे म्हणजे जे कुत्रे भुकत होते ते कुत्र्यांनी पण काय केलेले, कुत्र्यांनी पण मोठ्याने काय करायला सुरू केलेले, ओरडायला सुरू केलेले आहे. ठीक आहे. डॉग्स ऑन देअर पार्ट काय केलेलं आहे, पीचड काय देअर रेज्ड देअर पीच ऑफ क्राय म्हणजे मोठ्याने ते काय केले, कुत्रे पण भुकायला सुरू केलेले आहेत. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती. ठीक आहे. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस म्हणजे बदललेली परिस्थिती. अँड द सडन म्हणजे अचानक, सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द पुढे पाहू. याच्यानंतर आपण पहा, खाली घेतो मी. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. इथपर्यंत पहा. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स. अननोन म्हणजे जे माहित नाही त्या दिशेने अटॅक होतात. अननोन क्वार्टर्स फोर्स्ड लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. ठीक आहे. म्हणजे जे काही आता लेखकाने एक दगड फेकला, काय झालं ना तर दुसरे दगड फेकू लागले. त्याच्यानंतर कुत्रे काय भोगू लागले, जवळ येऊ लागले. त्याच्यामुळं ते जे लंगूर आहे ते घाबरला आणि त्यांनी काय केले, घाबरून काय केले, त्यांनी जे बेबी लंगूर होतं त्याला काय फोर्सफुली टाकून द्यावं लागलं. म्हणजे त्यांना हे झालं, स्वतःचं जे जीव वाचवण्यासाठी त्यांनी काय केले, त्या बेबी लंगूरला काय केलेले, बेबी लंगूरला टाकून दिले म्हणजे सोडून दिलेले. फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडामध्ये टाकून दिलेलं. ठीक आहे. बेबी लंगूरला. द बेबी वॉज लिस्टलेस. इथे एक शब्द आलेला आहे लिस्टलेस. असे शब्द महत्वाचे आहेत, त्याचा मिनिंग पण दिला असेल. लिस्टलेस म्हणजे ज्याच्यामध्ये काय असं जीवन नव्हतं अशा प्रकारचं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड बी डेड. म्हणजे लिस्टलेस म्हणजे ज्याच्यामध्ये शक्ती नव्हती, एनर्जी नव्हती अशा प्रकारचं दिसत होतं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. असं म्हणजे निर्जीव वाटत होतं आणि असं वाटत होतं की म्हणजे हे मेलेलं आहे. कोण? बेबी लंगूर. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन म्हणजे अशी सरकुला म्हणजे पसरूला म्हणजे पडू लागली. स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीप. पॅक ऑफ डॉग्स इथे आलेला आहे. एक्साइटमेंट म्हणजे काय, स्फूर्ती म्हणजे कुत्रे आणि ज्या जोरात भुकायला सुरू केले त्यांच्यामध्ये जोश वाढलेला आहे. एक्साइटमेंट म्हणजे काय, जोश. कुत्र्यामध्ये जोश का वाढलाय ते आपण नंतर पुढं. एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स म्हणजे काय, हे लक्षात महत्वाचे एक शब्द आहे. पॅक ऑफ डॉग्स म्हणजे जे काय पॅक म्हणतो, जे काय कुत्र्यांचा जो ग्रुप असतो त्याला पॅक म्हणतो आपण. काय म्हणतो? पॅक म्हणतो. पॅक म्हणजे काय, पॅक ऑफ डॉग्स म्हणजे काय, कुत्र्यांचा जो ग्रुप असतो त्याला पॅक ऑफ डॉग्स म्हणजे 10-12 काय असतील कुत्रे, 10-12 4-5 कुत्रे, पॅक ऑफ डॉग्स. ग्रीव मॅनिफोल्ड म्हणजे मोर अँड मोर म्हणजे आणि काय केलेले आहे, कुत्रे वाढलेले आहेत. म्हणजे अगोदर काय कुत्रे होते आणि 4-5 कुत्रे भूक लागले, दुसरे कुत्रे येतात आणि त्यांच्यामध्ये सामील झाले. पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ऍट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट ऑफ गुड किल अँड मील. म्हणजे कुत्र्यांना असं वाटलं, आता कुत्र्यांना वाटलं की आता हे जे बेबी लंगूर आहे ते मेलं आणि खाली पडलं तर त्यांना काय झालेलं आहे की त्यांचं म्हणजे काय झालेलं, सोनं झालं असं वाटलं त्यांना. कारण त्यांना काय होईल की खायला भेटणार आहे त्यांना, है का नाही, मील है का नाही, गुड किल अँड मील म्हणजे त्यांना आयतं जेवायला भेटणार आहे. त्यामुळे कुत्रे काय झाले, खुश झाले आणि सगळे कुत्रे अप्रोच करू लागले. कीपिंग द डॉग्स ऍट बे विथ द स्टिक. पहा याच्यानंतर पहा मी काय करतो, हे घेतो पहा, पुढे पाहूया आपण याच्यानंतर. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, पहा. कीपिंग द डॉग ऍट बे म्हणजे ऍट बेचा अर्थ काय होतो, ऍट बे म्हणजे दूर ठेवणे. ऍट बे विथ द स्टिक म्हणजे लेखकाने काय केलेले, ज्या काठीच्या साहाय्याने काय केले, त्या कुत्र्यांना काय केलेले, दूर ठेवलेलं आहे. आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट स्टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टील्ड रूफ. मग लेखकाने कुत्र्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला काठीने आणि जे काय टेल आहे ना, इथे शब्द आलेला आहे टेल म्हणजे काय, जे पुंछ असते आहे का नाही, पुंछ, शेपूट, मराठीत काय म्हणतो शेपूट. त्या लंगूरचं जे शेपूट आहे, लंगूरचं म्हणजे वानराचं शेपूट धरून काय केलं त्यांनी, शेपूट धरलेला आहे. कोण? लेखकाने. द बेबी अपिअर इनर्ट
इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस म्हणजे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये हालचाल होत नव्हती, म्हणजे मेल्यासारखं वाटत होतं. लाईफलेस, इनर्ट अँड लाईफलेस म्हणजे जीव नव्हता त्याच्यामध्ये असं वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. इट वॉज इंडीड अ मेल बेबी म्हणजे जे बेबी होतं ते कसं होतं, म्हणजे जे बेबी होतं ते मेल होतं का फिमेल होतं, तर मेल. इंडीड निश्चितच, इंडीड म्हणजे काय, निश्चितच. इंडीडचा अर्थ काय होतो, निश्चितच काय होतं ते मेल बेबी. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. ठीक आहे, पुढे पहा. By this time, my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. मग आतापर्यंत म्हणजे हे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, त्यापर्यंत काय होते, लेखक एकटेच होते, परंतु तोपर्यंत काय झालेले आहेत, त्यांचे पॅरेंट्स म्हणजे जे पॅरेंट्स त्या लेखकाचे काय होते, झोपले होते. माय पॅरेंट्स अँड सिस्टर म्हणजे यंगर सिस्टर हे पण लोक पण आलेले आहेत, आणि हे सगळं लेखक काय करत होते, म्हणजे कशा प्रकारे रिस्क्यू करत होते. रिस्क्यू ऑपरेशन म्हणजे रिस्क्यू म्हणजे काय, रिस्क्यू म्हणजे काय, सोडवणे. एखाद्याच्या ताब्यातनं दुसऱ्याला सोडवण्याला रिस्क्यू म्हणतात, आहे का नाही. रिस्क्यू म्हणजे जे लेखकांनी काय बेबी लंगूरला त्या मोठ्या मेल लंगूरच्या ताब्यातनं सोडवत त्याला रिस्क्यू ऑपरेशन म्हणतो आपण. सम ऑफ आवर नेबर्स, सम ऑफ आवर नेबर्स, नेबर्स म्हणजे काय, आजूबाजूचे लोक असतात, आहे का नाही. आजूबाजूच्या लोकांना नेबर्स म्हणतो. सम ऑफ आवर नेबर्स had also gathered in the distance. म्हणजे बाकीचे नेबरच्या आजूबाजूचे साईडचे लोक होते ते पण काय झालेले आहेत, आलेले आहेत. तर ठीक आहे, तर आज आपण काय करूया, इथपर्यंत पाहिलेला आहे. आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया. ह्याच्यानंतरचा आपण जो क्लास आहे तो नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो, ठीक आहे. कारण आपण जर सगळं घेतलं तर तुम्हाला बोरिंग होईल, आणि हा जो लेक्चर आहे ते खूप मोठं होईल. त्यामुळे आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया, आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल काय करा, शेअर करा. तुम्हाला कशा प्रकारे वाटतात आमचे व्हिडिओ वगैरे, समजते का नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक्यू.